तर विधान परिषदेच्या 11 जागांचा आज निकाल आहे। सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड आणि नागपूरचा निकाल थोड्याच वेळात लागेल। भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीडमध्ये थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात देखील होईल आणि परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालन्याचा आज निकाल स्पष्ट होणार आहे, ज्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागले। दरम्यान 6 जागांवर मतदानाआधीच महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले। चंदन पुजाधिकारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। चंदन, थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात, कशी तयारी, काय सांगाल? ऋषाली, पुढच्या काही क्षणात या ठिकाणी नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे। हीच ती संपूर्ण यंत्रणा आहे ज्या यंत्रणेच्या माध्यमातून हा निकाल जो आहे तो आज दुपारपर्यंत जाहीर होणार आहे। साधारण 618 मतदान झालेलं आहे आणि त्याच्यामुळे 310चा कोटा सध्या तरी मतमोजणीपूर्वी या ठिकाणी ठरवण्यात आलेला आहे। आपण जर विचार केला तर पहिले वैध मतं जे आहेत ते या ठिकाणी मोजले जातील आणि ते वैध मतं मोजल्यानंतर त्याचा कोटा जो आहे तो याच्या पुढे ठरवला जाईल। 4 टेबल या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। 4 टेबलच्या माध्यमातून प्रत्येक फेरीची मतमोजणी जी आहे ती या ठिकाणी होणार आहे। पहिल्या पसंतीच्या मतदानाची प्रक्रिया जर पूर्ण झाली तर या ठिकाणी उमेदवार जो आहे तो विजयी घोषित केला जाणार आहे। दरम्यान ही संपूर्ण यंत्रणा आपण बघतोय की जवळपास 4 टेबलच्या माध्यमातून हे सगळे अधिकारी आणि कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी मतमोजणी करणार आहेत। पुढच्या काही मिनिटांमध्ये या ठिकाणी मतपेट्या ज्या आहेत त्या दाखल होतील आणि त्याच्यानंतर लगेचच मतमोजणीला सुरुवात होणार आहे। संपूर्ण राज्याचं लक्ष ज्या निवडणुकीकडे लागलं होतं त्या निवडणुकीचे निकाल आज या ठिकाणी जाहीर होतील। त्याच्यामुळे गीते का दराडे याचा फैसला आज दुपारपर्यंत आपल्याला कदाचित कळू शकेल। नक्कीच तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।